अंबादास दानवे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे। अनेक प्रचार सभांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातलाय, मात्र आता छत्रपती संभाजीनगरची जनता कोणाला कौल देते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक दिग्गजांनी या ठिकाणी सभा घेतल्या, घणाघाती प्रचार सभा केल्या आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे जे छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांसाठी महत्त्वाचे ते निघाले। मात्र राजकीय आखाडा चांगला जोरात होता। अंबादास दानवे ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते मतदानाचा हक्क बजावतानाची इथे दृश्य आपण पाहतोय। चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवरून एक प्रकारे आधी नाराजी नाट्य आणि त्यानंतर प्रचारामध्ये असलेला सक्रिय सहभाग आणि शिवसेना ठाकरे गटासाठी केलेला प्रचार या सगळ्याच गोष्टी या मध्ये खूपच महत्त्वाच्या ठरल्या। अंबादास दानवे आपल्या मतदानाचा हक्क बजावतानाची ही दृश्य आपण पाहतोय। तर अनेक महत्त्वाच्या लढती आजच्या या चौथ्या टप्प्यामध्ये आहेत। राज्यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होतं आहे। आता केवळ एकच शेवटचा टप्पा उरलेला आहे। अंबादास दानवे मतदानाचा हक्क बजावतानाची ही थेट दृश्य। सकाळच्या पहिल्या 1 ते 1.5 तासामध्ये येऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना अनेक नेते, लोकप्रतिनिधी आपल्याला दिसले आणि त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। राज्यामध्ये सध्या वेगवेगळ्या शहरातलं वातावरण बदललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी वेगळं वातावरण दिसतंय। काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी उन्हाच्या तीव्र झळा आहेत।